नमस्कार, मी प्रतीक्षा आली आणि इकडे साहेब. तर माझ्या ब्लॉग मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आज चाललोय गावाला. गावाला तर विहिरीमध्ये त्या दिवशीच पाणी संपलं. आता जाऊन ना फक्त आंब्यांकडे लक्ष द्यायचंय आणि बघायचं घराजवळच्या आपल्या बॅकयार्ड मध्ये पाणी थोडस झाडांना टाकायचं आणि यायचंय. पावसाचं काय काहीच समजत नाही. आज किती 13 तारीख आहे जूनची, तरी पण पावसाचं लक्षण काही दिसत नाही. कधी पडेल काय माहिती पाऊस. गेल्या वेळेस ह्या टायमाला लोकांची रोपे तयार झाले होते. कोकणात तर पाऊस आला, पण आपल्या इकडे अजून ठाण्यामध्ये ठाणा मुंबईमध्ये पाऊस आलेला नाहीये. रेंज मध्ये आहे. जेव्हा त्याला रेंज मिळेल तेव्हा पडेल इकडं. तर बघूया आता कधी पाऊस पडतो. आपली झाड वाचली पाहिजेत. हेच टेन्शन आलंय. फक्त थोडे दिवस पावसापर्यंत थोडा त्यांनी धीर घेतलं पाहिजे बस. तर चला आता गावी जाऊन ना बघूया काय आपल्या आहे ते लोकेशन गावचं. ट्रॉपिक एवढी ट्रॉपिक लागलेली, इतक्याला सनसन निघून गेलं असं. आणि वाडा भिवंडी जर रोड असता तर एवढा इकडून आम्हाला यायची गरज नसती नाशिक हायवेने. एवढा मित्रांनो इथे मस्तपैकी रस्त्यात थांबलोय. आपण थोडासा डबा घेऊन आलोय मस्तपैकी. बघा इकडे खुपरीचं लोकेशन आहे. इथे पाण्याची जागा आहे. आपण मागे इथे विहीर दाखवली ती बघा, ती विहीर. आणि इकडे पाठीमागे थोडंसं पाणी आहे. छोटासा विहीर आहे. पाणी वगैरे हात धुतले, कोण नाही धुतलं. आणि हे बघा मस्तपैकी डब्बा घेऊन आलोय. तर इकडे साहेब काय बाय करायचं का नाही. चला या जेवा. अजून एक तुकडा टाका. तर हे आपण जेव्हा जंगलात किंवा अजून आपण इकडे म्हणजे रस्त्याच्या अंगाला कुठे बसत असाल तर मित्रांनो, आपण एक एक दोन दोन हे काढून ठेवा. का तर तिथल्या जी काय वस्तू असते, शक्ती असते, त्याच्यासाठी आम्ही असं साहेबांनी फेकून दिलं ते काढून एखाद्या पाण्यावर ठेवायचं असतं. साहेबांची वेगळी रीत आहे. तर बघा इकडे पक्ष्यांचा आवाज वगैरे मस्त हिरवगार आहे. आणि इथे आता बघा जूनची 13 तारीख आहे, तरीसुद्धा पाणी आहे इकडे. तुम्हाला दाखवते अजून. इकडे मी हात धुतले आता मोठ्यातच, आणि तिथून कॉल आला होता म्हणून बोलत राहिले. तुम्हाला दाखवते. बघा याच्यात पाणी आहे. हे बघा पाणी अजून आहे इथे, म्हणजे ते पाणी आटत नाही आहे. इथलं लोक पिण्यासाठी यूज करतात पाणी. आणि इकडे बघा हे ओलं ओलं गार आहे. इकडे इकडे पाणी आहे. ते विहिरीला तर भरपूरच आहे पाणी. तर चला आता आपण जरा खाऊन घेऊ, पूजा करून घेऊ, नंतर बघू. तर हे बघा आपलं जेवण झालेलं आहे. साहेबांचं चालू आहे अजून मस्तपैकी. आणि मस्त वातावरण वाटते इकडं. अवतार बघा आमचे काय काय झालं दोघांची पण. एका म्हणजे 2-3 तासातच अवतार आमचे असे होतात. हा येतात. तर हे बघा मित्रांनो, आम्ही पोहोचलो कधीच, गेलो होतो कुडूसला. तर आपण मागच्या वेळेला जो घरावर कपडा टाकला होता तर निघालाय पूर्ण. कसा काय निघाला काय माहिती नाही. एवढा हे करून सुद्धा याच्या वर कधी निघला नव्हता. तर हे बघा आपण घरावर कपडा टाकलेला त्याच्यावर हे बघा तिकडे शिवत सगळ्या हे बघा दगडी वगैरे विटा वगैरे ठेवल्या होत्या. तरी पण तो पूर्ण निघाला. पूर्ण असं कवळांच्या आतमध्ये असं
आतमध्ये खेचून घेतला होता आतमध्ये, तरी पण निघाला. कसं काय निघाला काही कळलंच नाही. तर आता आम्ही गेलो होतो कुडूसला, दुसरा कपडा आणलाय. तर हे इकडचे दिसतात ना हे लाईन, त्याच्यावर दुसरा कपडा आणलाय दोन्ही साईडनी, जेणेकरून हे जास्त ताण पडून ना निघावा नाही म्हणून. तर चला तुम्हाला लावायला लावलं का दाखवेलच. आणि हे एवढं कसं आम्ही मागच्या वेळेला नुसतं साधं सिंपल टाकलेलं तरी पण निघाला नाही, पण ह्या वेळेला एवढा प्रयत्न म्हणजे टाईट करून घेतला होता तरी निघाला, तेच समजत नाही. तर हे बघा साहेब लागले तिकडे कपडा टाकायला. परत एकदा लावलेला तो हा तिकडे वरत म्हणजे आपलं पत्र्याचं थोडस खाली पाहिजे, जास्त खाली पण नका. म्हणजे एक दोन कवला हवा सुटले त्याच्यामुळे साहेबांना टाकता पण येत नाही. आणि मी तर जाऊ शकत नाही असं कंडिशन आहे. तिकडे वर स्लिम असते तर चढले असते. तर मित्रांनो आम्ही निघालो. आता किती वाजतील माहिती नाही. किती वाजले? किती? 9:15 झाले. आता किती वाजतात माहिती नाही.